नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल खास अशी एक मिठाई बनवत आहोत। ही मिठाई आपण फक्त ओल्या नारळापासून बनवलेली आहे। पहा, दिसायला ही जितकी सुरेख दिसते तितकीच ही खायला देखील अगदी टेस्टी लागते। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालावे। तूप वितळले की यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालावा। आता कलत्याने हा ओल्या नारळाचा चव तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। साधारण याचा ओलसरपणा थोड्याफार प्रमाणात कमी होईल इतपत आपल्याला हा ओल्या नारळाचा चव चांगला परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर ती मध्यम करायची। 2 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर परतली की या नारळामधील ओलसरपणा थोडा कमी होतो। आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालावी आणि ती देखील कलत्याने हलवत या नारळामध्ये मिक्स करून घ्यायची। तर पहा, उष्णतेमुळे साखरेला पाणी सुटू लागते आणि हे मिश्रण थोडेसे सैलसर होते। पहा, तर इथे मी 1.5 ते 2 मिनिटे मोठ्या आचेवर हा ओल्या नारळाचा चव आणि साखर चांगली मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दुधावरची साय घालावी आणि ती देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। साय घातल्यामुळे मिठाईला छान अशी चव देखील येते। साय घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे पातळसर दिसू लागते। आता हे मिश्रण कलत्याने एकसारखे हलवत चांगले शिजू द्यायचे आहे। तर यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता हे मिश्रण थोडेसे दाटसर होऊ लागलेले आहे। तर आता यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर घालावी आणि ती देखील कलत्याने हलवत या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर आता हे मिश्रण एकसारखे हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही किंवा लागणार नाही। आता यामध्ये पाव चमचे वेलची पावडर घालावी आणि कलत्याने हलवत ती देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावी। येथे तुम्ही वेलची पावडर नाही घातली तरी देखील चालेल, कारण वेलची पावडरचे काळपट कण हे नंतर मिठाईमध्ये अगदी सहजपणे दिसतात। जर तुम्हाला आवडत असेल तरी घातले तरी देखील चालेल। तर पहा, अशा प्रकारे हे मिश्रण कढईपासून सुटू लागले आणि हलवायला थोडेसे जड होऊ लागले की ते परफेक्ट तयार झाले आहे असे समजावे। आता गॅस बंद करावा आणि यातील निम्मे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यावे। आता उरलेले जे पॅनमधील निम्मे मिश्रण आहे त्यामध्ये पाव चमचा केशरी कलर घालावा। इथे तुम्हाला लाल, गुलाबी किंवा पिवळा कोणताही उपलब्ध असेल तो कलर तुम्ही इथे वापरू शकता। लक्षात असू द्या की आता आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे। कलर घातल्यानंतर कलत्याने हलवत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। जर कलर घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करेपर्यंत थोडे घट्ट वाटू लागले तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचा दूध देखील घालू शकता। तर आता हे कलर घातलेले मिश्रण देखील एका ताटामध्ये काढून घ्यावे। इथे मी एकाच ताटामध्ये हे दोन्ही मिश्रण काढून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊ द्यावेत। थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित ते मळून मऊ करून घ्यायचे आहेत, म्हणजे पुढील कृती करायला अगदी सोपे होईल। तर इथे मी हे मिठाईचे दोन्ही मिश्रण व्यवस्थित असे मऊ करून घेतलेले आहेत। तर मिठाई बनवण्यासाठी इथे मी पांढऱ्या रंगाचे 2 छोटे छोटे गोळे हातावर अशा प्रकारे ठेवून घेतले आहेत। आता या गोळ्याच्या दोन्ही बाजूंना खाण्याचा रंग घालून जे मिश्रण बनवले आहे त्याचे देखील अशा प्रकारे 2 छोटे गोळे करावेत आणि ते हाताने हलकेच दाबून अशा प्रकारे त्याला छान असा एखाद्या लाटीप्रमाणे गोलाकार द्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण नैवेद्यासाठी लाटी बनवतो अगदी तशाच पद्धतीने हा गोलाकार देऊन हलकेच दाबून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। तर पहा, अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व मिश्रणाच्या मिठाई बनवून घ्यायच्या आहेत। पहा, दिसायला देखील ही मिठाई अगदी सुरेख दिसत आहे आणि खायला देखील अगदी अप्रतिम अशी लागते। तर या रक्षाबंधनाला भावासाठी ही मिठाई घरच्या घरी नक्की करून पहा।